माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या अतिशय समर्पक अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची मूळ साधना, वारकरी संप्रदायाने सामान्य जीवाची केलेली सोय, वारकरी संप्रदायाने आणलेला सोपेपणा या अभंगातून वर्णन करतात. आज तिसरा दिवस. 2 दिवस आपण बघितलं महाराजांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा आणि एकट्या महाराजांचं नाही तर नाद बाबाच्या सोहळा म्हणून 2 संतांचं एकत्रीकरण आणि दोन्ही पुन्हा घेतलेले अवतार. ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. मजा आहे ना? ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका आणि दोन्हीचाही वैकुंठ गमनाचे दिवस एकत्र या सप्त्यामध्ये आपल्याला साजरं करण्याचं भाग्य दिलं. हे दोन्ही असं म्हणता येणार नाही सुधारक आवृत्ती, पण विशेषत्वाने अजून जे काही प्रतिपादन करण्याचं राहिलं गेलं त्याची परिपूर्तता या 2 अवतारांमधून आहे. मूळ व्यक्ती असते तिची तुलना कधीच करी जाऊ शकते. जसं आपल्या परंपरेत सद्गुरु दादा महाराजांची तुलना शब्द सुद्धा माझी लायकी नाही उच्चारायची कुणाशी, इतके ते महान आहे. पण त्यांच्यानंतर अप्पा महाराज आले आणि महाराज आले, त्यांची सुद्धा कारकीर्द त्यांच्या पद्धतीने भव्य दिव्य झाली. तसं ज्ञानदेवे रचिला पाया याच्याबद्दल वाद नाही, पण इमारतीला खांब नसेल तर इमारत उभी राहू शकते. इमारतीला ताकद नसेल तर इमारत उभी राहू शकते. पायाचं असं वैशिष्ट्य असतं की जितके मजले वर बांधायचे असतात त्या मजबूतीने त्या खोलीने पाया रचावा लागतो. पण हा पाया असा आहे, हा पाया असा आहे कितीही मजलेवर बांधा त्याला पुरण्याची ताकद आहे. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली, भूकंप आले तर काय, नैसर्गिक आपत्ती जर का आली तर त्याच्यासाठी त्या इमारतीला धोका नको. तसं नैसर्गिक आपत्ती आली तर इमारतीला नको तसं वैचारिक नैसर्गिक आपत्ती जरी आल्या, कोणीही कितीही या इमारतीला धक्का देण्याचा प्रयत्न केला तरी जी इमारत स्वयंभू सनातन, कळलं का, स्वसंवेद्य व्यापकतेवर उभी आहे. तिला कोणीही हलवू शकत नाही. कशावर उभी आहे इमारत? मूळ भक्कम आधार, मूळ सिद्धांत, विश्वाच्या निर्मितीचे जे काही सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर जर काही इमारत उभी राहिली तर कोणी अहो महाभारतात वर्णन आहे, 100 हत्तीचं बळ भीमाला, 1000 हत्तीचं बळ धृतराष्ट्राला,
असे बलाढ्य अतिरथ ताकदवार होऊन गेले. मग शारीरिक ताकद इतकी क्रांती करून देऊ शकते, मग याला स्वसंवेद्य ताकद आहे. ज्ञानाचा परिपोष स्वसंवेद्य ज्ञान ज्याच्यातनं प्रकाशित होते. स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल आरतमती प्रकाश. सकल आरतमतीतून प्रकाश करणारा गणेश. पण अगा कलिका आले अकलिता जन हाती घेऊन ज्ञान खडग जाण अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर विष्णू. आणि जिथे आत्मा प्रकाशित होतो तिथे कुठेही एवढी सुद्धा सूक्ष्म सुद्धा जागा राहत नाही बोट ठेवायला. प्रकाश तो प्रकाश की यासी नवजे घेई चुकी म्हणून जग असकी वस्तुप्रभा. आशांची पुनर्जन्माची भूमिका अवतार त्यांनी धारण करून आले ते नादबाबा. आणि नामातयाचा किंकर देणे केला हा विस्तार. कळलं की नाही? नाम असं आहे कुठल्याही साप्तिक जाऊन नसतं. ती दगड असे ना ती काही असे ना त्याला जोडण्यासाठी काहीतरी लागतं. जी अशी भूमिका निभावून नेतं ते नाम आहे. हे जरा आवाज अशी जी भूमिका निभावून नेतं ते काय आहे? ते नाम आहे. कुठल्याही साधीत कुठूनही जाऊ शकतं ते नाम आहे. म्हणून तुकाराम महाराज कोण होते? वायू तत्व होते. कुठूनही कसे शिरत. नामदेवराय कसे होते? वायू तत्व. कोठूनही कसूनही शिरत होते, येत होते, जात होते. म्हणून मारुतराय वायू तत्व होते, त्याचेच अनुयायी हे सगळे. वायू कुठे गेला? रावणाच्या लंकेतही गेला आणि अयोध्येतही अस्तित्व जागून गेला, गाजून गेला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज कोण? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळाचा येतो. सगळ्याचा संप्रदायाचा कळस. सर्वाची मूळ भूमिका नामाची, नाम तत्वाची. एक तत्व नाम. म्हणून एक तत्व नाम ही भूमिका ज्यांनी प्रगट करून दाखवली ते जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज काल वैकुंठ गमन झालं. 2 दिवस चिन्मय महाराजांनी प्रतिपादन केलं की वैकुंठ गमनाच्या वेळेला जसं पांडुरंगा आणि आईसाहेबांनी सांगितलं तुका तू गेलास तर आम्हाला कीर्तन कोण ऐकवेल? तुकाराम महाराज म्हणाले असं कसं होईल? आहेत ना, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे. अरे कुणी का असे ना, तू कोण आहेस? तू किता तुलनेसी ब्रह्म तुकास. काय तू किता तुलनेसी ब्रह्म तुकास. अरे तू मला सुद्धा तोलून मोकळा झालास का? म्हणून मी तुझा ऋणी आहे. केला ऋणी नारायण नवे क्षण. काय आहे? बाप रखमा देवीवरून तुमचा ऋणवई म्हणता न लजेल रे. या भूमिका बजावून दाखवल्या. देव सुरा ऋणी तो तुमच्या पुढे वागतो. काय अवस्था आहे. म्हणून मला अक्षरशः आता कीर्तन करताना असं वाटत होतं की तुकाराम महाराज नाचतायत विठ्ठल विठ्ठल आणि तो पांडुरंगही नाचतो. काय अवस्था असेल त्यावेळेची जर का आपण फक्त कल्पना केली तर आपल्याला इतकं सुखदायी होऊन जातं
तर प्रत्यक्ष त्यावेळेला जे घडत असेल त्यावेळेला काय झालं असेल? अहो त्यावेळेची कथा अशी आहे, सगळ्याला समाधी लागली. सगळे म्हणतात ना आम्हाला कळलं नाही, आम्हाला कळलं नाही. अहो उघड समाधी हरिकथा सोहळा, त्यांना कळलंच नाही. जे होते ना त्यांना सुद्धा वैकुंठाचा भास करून दिला तुकाराम महाराजांनी. तुमच्या लक्षात येतं का काय म्हटलं मी? तुकाराम महाराजांनी त्यावेळेला जेव्हा जयघोष झाला विठ्ठल 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 विठ्ठल, त्यावेळेला काय झालं? अहो सगळे मुंबून गेले. ही वॉर्निंग दिलेली होती. श्रीखंडा नाथ महाराजांच्या अवतारात बघ, हा तू लपाछपीचा डाव खेळतोस, पुढे येतोस नको त्या वेळेला. पुढे येशील तर काय होईल? ब्रह्मभूत काय होत सिकित. बघ तू जर का असं केलंस ना तुझं भजन कोणी करणार नाही. काय तुझं भजन कोणी करणार नाही, कारण देव समोर आल्यावर तुलाच बघत बसतील. भजन कोण करील? हीच अवस्था झाली ना. जेव्हा वैकुंठ गमन झालं काय झालं? विठ्ठल 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 सगळे गोंधळून गेले. आणि मग काही काळानंतर कळलं की मूळ विठ्ठल गेला. मूळ विठ्ठल गेल्यावर सगळंच विठ्ठल गेलं. हरी हरी झालं. मग काय मूळ विठ्ठल गेल्यावर तोही विठ्ठल हरपला. दये दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मग आता आणि ऐसे बोलोनिया गुप्त झाले, ते गुप्त झाले, हे गुप्त झाले, आणि हे सगळे जी अवस्था झाली ती वानावर आली. काय एक देशी जीवन कळा, एवढंच म्हणणं. हा सगळा सोयरा नको. एक देशी जीवन कळा. मंगात आहे पुढे एक देशी जीवन कळा. ती अवस्था झाली सगळ्याची. सगळे एक देशीवर गेले. एक देशी जीवन कळा ही अवस्था तुकाराम महाराजांच्या श्रोत्यांनी बघितली. म्हणून आम्ही जे म्हणत असतो ना, कुठलाही विक्षेप कीर्तनात येऊ देऊ नका. कीर्तनी विक्षेप त्याची आम्हा मरण. म्हणून आम्ही जे सांगत असतो ना, ते मोबाईल घेऊन बसू नका, तो विक्षेप आहे. बरोबर की नाही? तुम्ही जर का तेच घेऊन बसला डबडी तर हरी हरी कोण म्हणणार? कसले रेकॉर्डिंग करता आहे ना, आता ते दिलंय ते येतं युट्यूबवर चॅनलवर, तेव्हा बघावं. वेगळं काढायची गरज काय? समाधी सुख कसं मिळणार? हे जे अभंग आहेत समाधीचे सुख सांडा वाळणी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, हे केव्हा होणार? जी अनुभूती वाटली आता, असं वाटलं की खरंच असं येतंय ते विमान आहे, काय सुंदर काय सुंदर काय सुंदर. अरे का वाटू नाही? प्रत्येकाला एक भूमिका असते, तेवढी त्यांनी बजावावी, दुसऱ्या भानगडीत पडू नये. म्हणून श्रोत्यांना काय भूमिका आहे? तल्लीन व्हावं. आम्हाला काय भूमिका आहे? जीव तोडून अभंग म्हणावा, भजन म्हणावं, की जेणेकरून श्रोत्यांना स्फूर्ती येईल आणि तेही त्याच्यात सहभागी होतील. हा अभंग अजून एक सांगतो, या 2 दिवसात सांगितलं नाही गेलं म्हणून सांगतो. एरवी सांगितलं जातं तर हे अभंग त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्या 7-8 दिवसात घेतले. एवढीच्या जेव्हा आईसाहेबांनी आव्हान केलं, काय आव्हान केलं? बाबा तू आता एक एक कीर्तन असं ऐकवशील की नाही मला, तसं गंगेला किंवा भागीरथीला आपण गोष्ट सांगतो. त्या दोन्ही मुलींना जो आशीर्वाद दिला महाराजांनी, हा तसा ते वाटू द्या तुम्हाला. कळलं की मी येईल आणि काय होईल, देह तसा व्हावा. हे सगळं जे प्रतिपादन तुकाराम महाराजांनी केलं, जीव तोडला कशासाठी? आपल्यासाठी. आणि आपण काय करतो? हे बघा, ही मूळ मेघ काय सांगतो. आणि एक लक्षात,
हे आपापसाला बोललं गेलं पाहिजे. त्या कीर्तनकारावर सांगून उपयोग नाही की आपण काय केलं पाहिजे. हे साध्य होण्यासाठी काय, कशासाठी हे सगळं, म्हणून त्यावेळेला सांगितलं गेलं. आणि महाराजांनी अभंग निर्माण केले त्यावेळी स्फुरले. काल चिन्मय महाराजांनी सांगितलं संकलन. अरे काय सांगताय, सगळीच संकलन आहे. गीता सुद्धा संकलन आहे. 2 मिनिटात गीता सांगितली गेली. गीता काय असं व्यासपीठ मांडलं का? महाराज नेहमी सांगायचे व्यासपीठ मांडलं, मग समोर श्रोते बसले आणि थांब आता आम्ही अर्जुना तुला सांगतो. असं नाही. अर्जुना देवोनी निजे निज समाधी सवेची घातला महायुद्ध. कळलं? उलट काय केलं माहितीये का? तो श्रीकृष्ण कृपानिधी ताटस्थ शिवून ताटस्थ होऊ दिलं नाही, समाधी येऊ दिली नाही, निज समाधी अवस्था केली आणि आपल्या कर्तव्य बुद्धीवर लक्ष ठेवलं. हे ज्ञानेश्वरी आहे. गीता ही मोक्षदायी, ज्ञानेश्वरी प्रेमदायी. म्हणून प्रत्येक ग्रंथ, म्हणून मी ग्रंथ शब्द वापरतो, हे ग्रंथ आहेत. नुसतं टीचरनी बोर्डावर लिहिलं, मुलांनी लिहून घेतलं असं नाहीये. जी भूमिका सांगितली गेली पूर्वकाळपासून त्याच्यावर एक संक्षिप्त भूमिका कृष्ण परमात्म्याने 2.5 ते 3 मिनिटात 4 मिनिटात मांडली. त्याच्यावर विस्तृत कोणी केलं? कोणी केलं? व्यास. आणि लक्षात घ्या, व्यास उचिष्ट जगत. म्हणून कोणी सांगायला जाऊ नये. म्हणून आत्ताच मगाशी सांगितलं, वारकरी संप्रदायाची जी भूमिका आहे ना, बोली जे रुची नुसते नाही, साच भावे वर्ताय. बोलता खूप येतं, हेच करू नये, आमका करू नये, शिवाशिवी करू नये. शिवाशिवी पहिले करतात. आमक करू नये. गवळीयाची ताक पिरे काय पोरी जामेल, सगळ्याच निषेध करायला लागतो. म्हणून मगाशी सांगितलं ते लक्षात ठेवा. काय भूमिकेने वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे. सर्व अंगाने परिपूर्ण आणि त्याचं परिपोष कीर्तन परंपरेतून केला जातो. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हे शेवटच्या 7-8 कीर्तनाच्या अभंगामधला हा एक अभंग आहे. कीर्तनाचा कथा त्रिवेणी भक्ती तेन मन वैराग्य तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन. अरे काय कळतंय? मूळ ससंवेद्य ज्ञान जे आहे, तेच परिपोष करतं आपल्या इंद्रियांना. पुष्टी कुठं नाही. इंद्रिय कशावर आहे पोचलेली? जलमय अनमय प्राण आहे, बरोबर आहे. शरीर पंचमहाभूतात्मक शरीर आहे. पण त्या शरीराला जर का ज्ञानचक्षु नसेल, पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय हे जर का नसेल तर जीव चालू शकेल का? जीवन चालू शकेल का? मग हे स्वसंवेद्य ज्ञान आहे. डोळे उघडे, अन्नावर लक्ष जातं, खावंसं वाटतं, त्याच्यातून सुख आहे असं वाटतं, पण इंद्रिय इथे आहे. एवं इंद्रियादी विलासले जाण, विलासले एकले चैतन्य. चैतन्य म्हणजे पूर्ण ज्ञान मात्र. मुख्य विषय पंचविध जाण, शब्द स्पर्श रूप रस त्याची गोडी जो परमानंद आत्मविद नर जाणती. म्हणून हे जाणायला आत्मविद लागतो. बोलणार नको, बोलिले ऋषी नाही, आत्मविद नर. ते जे स्वसंवेद्य ज्ञान आहे त्याची प्रतीती इंद्रियाद्वारे उपटावी लागते. आईवर पुस्तक लिहून उपयोग नाही, आई व्हावं लागतं.
कळलं की नाही? म्हणून म्हणतो ना आपण, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्यांच्या नुसतं म्हणायचं नसतं, ते कळण्यासाठी हे सगळ्यातनं जावं लागतं. म्हणून लक्षात घ्या काय सांगितलं. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तन सगळी माणसं मोठमोठी पंडित ज्ञानी सगळे पाठांतर केलेले पुढे बसले होते. महाराज सांगायचे तसे पाठात आणि आपल्यात अंतर असेल तर प्रतिती उमटू शकत नाही. मग नुसतं भोकंपट्टी. तुकाराम महाराज म्हणतात भोका या अक्षर माझं नाही अधिकार, पण पुढे म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाच टावा इतराने वावा भार माता. कारण का? ज्या अधिकाराबद्दल बोलताय तो अधिकार निर्माण करणारा, ग्रंथ निर्माण करणारा व्यास आहे. आणि व्यास कोण होते? कसला अधिकार काय सांगताय? कसला अधिकार? काय बोलावं? म्हणून लक्षात घ्या. आता सर्वं खलु इदं ब्रह्म. ब्रह्म जर का सर्वगत सदासम, येथे आणूनाही विषय. हे जाणती ते अतिदुर्गम, ज्यांची भेटी झाली या भाग्य परम ऐसे कैसे आले भेटती ते साधू. ते साधू म्हणजे अभिप्रेत आहे संत. ऐसे कैसे आले भेटती ते साधू. हे साधू कसे भेटतील? कुठे भेटतील? नुसतं बोलणं नाही, प्रतिती घेतला रुचिक प्रतिती होती. म्हणून या स्वसंवेद्य ज्ञानाची भोकंपट्टी नको, किती येतं ते नको, त्याची प्रतिती किती उमटते. एखादी पुस्तक लिहिते स्वयंपाकाचं, कोणी आई येते नुसती अशी टाकते, आई किती चमचे, चमचे नाही इथे असं करून अशी टाकते. असं टाकणं जे आहे ना वर, ते स्वसंवेद्य. कळलं? मग समोरचंही ब्रह्म, अन्नही ब्रह्म, जीभ कोण आहे? ज्ञान ब्रह्मी हो ब्रह्म तन. कळलं का काय सांगितलं ते? ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. मग इथे ब्रह्म, इथे ब्रह्म. म्हणजे काय झालं? एक ब्रह्म, ब्रह्माचा भाग दुसऱ्या ब्रह्माशी एकरूप झाला. एक वाटी पाणी, एक पेला पाणी नदीमध्ये टाकलं, ती नदी समुद्राला जाऊन मिळाली. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म जीव मात्र. मुखाने नाम गायल्यावर प्रतीती येऊ लागली. मग समोर देवाला बघता बघता डोळे बंद झाले आणि दर्शन झालं की ते दर्शन म्हणजेच ब्रह्मतनु झाला. कळतं का काय सांगितलं ते? ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. वेगळं कुठे राहिलं? मूर्ती चेनी मेळे मी मूर्तची होऊन खेळे, परी अमूर्तपण न मायळे दादुलयाचे. अमूर्तपण मळलं जात नाही. म्हणून विकारी चैतन्य म्हटलं जातं. इथे म्हणतात अमूर्तपण न मायळे दादुलयाचे. शास्त्र काय सांगतं वेदांत? जेव्हा निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार होतं तेव्हा त्याला विकारी चैतन्य म्हणतात. कारण मळमूत्राचा वांदा जड. मग काहींनी प्रश्न सुद्धा विचारला, ज्ञानेश्वर महाराजांनी देह रूपाने जाऊन समाधी घेतली ना, मग शेवटी देह जड ना. देह जड, समाधी घेतली जड. कोण बघायला गेले का? आणि हिंमत तरी आहे का? बरं, समाधीचं विश्लेषण असं केलं जातं, मला जास्ती काही माहित नाही कारण हाडाची वारकरी आहे, पण विश्लेषण जगात केलं जातं ते असं म्हणतं पंचमभूतात्मक ते पंचमाशी विलीन होऊन ते मूळ प्रकाश स्वरूप तसं ते असं इतकं पॉवरफुल आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली समाधी जी आहे
अनेक लोकांनी तुम्ही म्हणाल समाधी घेतली, पण ही समाधीची प्रक्रिया जी आहे, जगतामध्ये सर्वात अवघड समाधीची प्रक्रिया जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली आहे. म्हणून पाश्चात्य देशातनं ते टेस्ट करायला आले आणि आल्यावर फक्त एकच स्थान असं मिळालं आणि ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी. काय चॅलेंज करता, काय चॅलेंज करता? म्हणून जिथे बोट सुद्धा लावलं जाऊ शकत नाही असा वारकरी संप्रदाय होणार आहे. म्हणजे होणार आहे नाही, आहेच, कळणार आहे. देहाच्या निराशे पावी देहाचा निराश होईल तेव्हा हा ठाया. आणि मग तुम्ही जर का हे करत बसला, बोलत बसला, गप्पा मार नको ते करत बसला, अर्थ काय आहे त्याला? उघड समाधी हरिकथा असो. नर नारी बाळा लहान थोरा छंदे वाती टाळी गाती नामावळी जय जयकारे होळी धर्म दोष. दोष जळती दोषा, होळी होऊन जाईल. आताच गेली ना. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी गाती ऐकती सादर जे बोल. म्हणून पूर्ण आदराने कीर्तन ऐका. काय महाराजांनी घेतलं, काय घेतलं नाही, तुला काय करायचंय? येऊन समोर बसलायस ना. अजून माझं म्हणणं आहे का, कुणी कीर्तनकार असो त्याचा अनादर नको, कुणी शिक्षक असो त्याचा अनादर नको. ज्या अर्थी तू समोर बसलायस त्या अर्थी त्याला तुझ्यापेक्षा जास्त आहे. आई आहे, आईचा अपमान नको. ज्या अर्थी तू तिच्या पोटी आलायस त्या अर्थी तिला तिच्यात काहीतरी आहे म्हणून तिच्या पोटी आलायस. अनादराने कधी आईला वागू नये, वडिलाला वागू नये, गुरुला वागू नये, श्रेष्ठांना वागू नये. म्हणून मला आवडलं चिन्मय महाराजांनी ते मुद्दे मांडले कीर्तनात. गुरु, सद्गुरु, सामान्य गुरु, एखादा शिकवणारा, सद्गुरु, कीर्तनकार यांचे तर कधीही अनादर होऊ नये. ही परंपरा जेव्हा राखली जाईल, ऑलरेडी परंपरा आहे, पण जो विचलितपणा आलेला आहे ते नको आहे. लीला विनोदे संसारी तरी हास्य विनोदे नाम घेता पावे पुरुषोत्तम. बरोबर आहे. हसत खेळत कीर्तन असावं ही गोष्ट वेगळी, पण टिंगल कुठेतरी विकृत बोलणं नाही पाहिजे. हास्य काय होगे बघा, हास्य विनोदे नाम घेता पावे पुरुषोत्तम. पावतो पण पुढचा आहे काय ते वेग आहे. मा दृढ धरलिया प्रेम देवची. कधी शब्द आहे, काही काही शब्द इतके गोड आहेत, पण तो गोडवा नुसतंच आहे. अरे तुम्ही कुठे जाणारा डोक्यावर घेऊन सगळं शांत. बाप शब्द, आता बाप शब्दात का सगळ्या ज्ञानेश्वरी सगळ्या अभंगामध्ये बाप शब्द. पिता आहेत का? पिताजी. बाप गुरुवाक्याची माझ्या बापेले मध्ये तिथले बाप करी लोक जोडी लेकराची ओढी आपुली करवंडी ओवाळू एकाएकी केला बाप ते अरे तुरे येतं. पण त्या बाप शब्दात सुद्धा आदर इतका आहे की अहो असं म्हणणाऱ्यांचं सुद्धा हे काय, हे सगळं कीर्तनाचं सांगते मी, माझ्याकडचं सांगत नाहीये. कीर्तन काय सांगतं? सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आदी बंधावे, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतर न कराव्या, प्रेम भावे वैराग्याच्या गोष्टी रिझवा, वैराग्याचे सांगावं जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी मर्यादा आहे या संताच्या. मग वैराग्य केव्हा निर्माण होईल? भक्ती ते नाही म्हणे वैराग्य तो त्याग. इथे शब्द अभिप्रेत त्यागाचा वेगळा आहे, समार्थाचा दिलेला आहे. पण त्याग म्हणजे आपण केलेला नाही,
निरीच्छावस्था निर्माण होणं. डॉक्टरनी सांगितले नको बाबा, आणि आतून चिळकांडी येते. नाही असू नका, हे कोणालाही होत, मला होतं तर. मला डॉक्टरनी काहीच नाही खायचं, काहीच सांगितलं नाही, पथ्य मला काहीच नाही, पण मीच मला लावून घेतलं. आता माझ्यामुळे मला आधी सगळे ओरडत होते, तेच होतं नाही, सगळे ओरडत काय. आता सगळे माझ्या लेवलला येऊन गेले. आता चेहरे बघा तिकडे गेला, अरे नका रे, अरे नका रे, अरे नका रे. अजून वाद आहेत आमची चालू, पण थोड्या दिवसांनी तेच पट सरणार. आता आमच्याकडे साखर जवळजवळ बंद आहे, तेलकट आहे अजून, पण तसं ठीक आहे. इतके काय साखरेचे आंबट आंबट. आता सगळ्यांना कळतंय की हेच आपल्या हिताचं आहे. तसं ज्याला कळेल कीर्तनाला बसल्यावर एकाग्रता हेच आपल्या हिताचं आहे. आपल्या हिता जो असेल जागता धन्य माता पिता. कळलं का काय सांगितलं? ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. मग जर का साधं अन्न जर का आहे पूर्ण ब्रह्म म्हणतो, मग नाव काय आहे? काय आहे नाव सांगा? काय चॅलेंज द्याल? शरीराचं पोषण करतं त्याला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं. काय शास्त्र आपले काय काय ठिकाणी काय उत्तम गोष्टी आहेत, घेतल्याच पाहिजे. एक मेक सांगते आता याच्यात वेदार्थ सुबळ पुराण काय महाराज व्यासे केले निर्माण. परी तो नपवेची जाय निज समाधान हिताचे. हे आता ज्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या. वेदार्थ सगळं पुराण कुणी निर्माण केलं? व्यासे केले निर्माण. परी तो नपवेची जाण निज समाधान हिताचे. तो आला सरस्वती तीरा देखिले व्यास ऋषीश्वरा. जो संशयाच्या महापुरा बहुळला असे. ज्या व्यासाने वेद लिहिले, ज्या व्यासाने शास्त्र लिहिलं, ज्या व्यासाने उपनिषद, ज्या व्यासाने गीतेचं विवेचन केलं, ते कुठे आले? सरस्वती तीरा. तिथे नारदाने अनुग्रह दिला, हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद. जा समाधान वाटायचं असेल तर गोकुळात जा आणि श्रीकृष्ण लीला वर्णन कर. त्या संत सद्गुरु आशीर्वादातून तो ग्रंथ निर्माण झाला. पण कोण म्हणेल नात्याने भागवून सुद्धा संकलन. अरे सर्व काय आहे त्याचं लक्ष द्या. आणि ही ओवी बघा नाथाने निर्माण केली. वेदार्थ सगळं पुराण व्यासे केले निर्माण. परितो नपवेची जाण निज समाधान हिताचे. स्वतःचं समाधान कशात आहे हे कळेना, म्हणून परमार्थ कशासाठी आहे? ज्ञानाच्या परिपोषणासाठी नाही, ज्ञान साधन आहे निज समाधान हिताचे. आजचं जग हे त्याचं प्रतीक आहे. प्रत्येक मूल सध्या ज्ञानी होऊन मागतं आणि आई वडील त्याचं परिपोष करतात. ज्ञानी हो, ज्ञानी हो, ज्ञानी हो, ज्ञानी हो. आणि मग एकदा नोकरी लागली की आई वडील कोकणात, पोर मुंबईला पोलीस, 8-8 जण भाड्याने राहतात. आणि म्हातारी 8 दिवस प्रेत पडलं तरी कळत नाही म्हातारी गेली आहे. हे ज्ञान, हे ज्ञान. नपवेची जाण निज समाधान हिताचे. ज्ञान कुठलं? अरे माझी आई, माझे वडील,
माझी आजी, माझा आजोबा, अरे त्यांनी माझं पालन पोषण केलं, पाळले पोशिले चालविला लढा, सगळं पूर्ण केलं, त्याला टाकून मी कुठे जाऊ? अहो यांच्या इतकं ज्ञान परिपूर्ण कुठलं? कालच परवाच आपल्यातल्याच एकाशी आम्ही बोलत होतो, महाराज काय करू, नोकरी शोधते मुली, इथे आहे पण त्याच्यापेक्षा अजून चांगली कुठे, त्याच्यापेक्षा अजून, म्हणून 50,000ची नोकरी लागली. मग नंतर कळलं 75,000ची मिळते, नंतर वर्षात कळलं 1.5 लाखाची मिळते, मग कळलं 2-2.5 लाखाची मिळते, नंतर फॉरेन टाटा बाय बाय. मग आम्हाला पेढे घेऊन सांगायला येतात, मुलगा फॉरेनला गेला पण तुम्ही एकटे राहिला. आता आम्ही कुठे जाऊ? तेव्हा आईचं हसू असं असतं, पण पाणी द्यायला जेव्हा कोण नाही. ज्ञान कशाला म्हणावं? ते ज्ञान पैगावरवे, जरी मनियाती आणावे, तरी सत्ताया भजावे सर्वस्वेस. म्हणून मुलांना वाढवा पण शिंग फुटू देऊ नका हो. मुलांना वाढवा पण शिंग फुटू लागली की वेळीच दाबा. कारण अनुभव असे की वेळीच दाबलं नाही तर नंतर ते ऐकत नाही. नाईलाजाने राहून देऊ नका, जाणीवेने राहू द्या. इस्टेट नावावर चढतंय म्हणून मूल शेजारी नको. माझी आई आहे, माझा बाप, आम्हाला कोणी विचारलं असतं सगळे इस्टेट नावावर करून घेऊन बापाला सोडायला, आम्ही कधी सोडलं नसतं. काय बोल द्या, आई वडिलांची सेवेचं मूल काय द्या सांगा मला. आणि आज हे शिकवलं जातं. काय काय नाद करतोय आज? बघा चढाओढ आहे, विषयाची परिपूर्तता आहे, ज्ञान आहे सध्या. हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते. मोबाईल कितीचा घेतला? 25,000. बस. अरे घे 50. 1.5 लाख 2 लाख. ते डबडं चालवायचं कसं त्याला कळत नसतं. अर्धे त्यातले पिक्चर्स. जर का सोनं घेतलं असतं मुलासाठी तर काय बिघडलं असतं का? पण ते अडाणीपणाचं लक्षण आहे. भंगार उचलताय आणि भांगाराला किंमत देत नाही. कडे आमच्या नाती विचारतात भंगार म्हणजे भांगार म्हणजे काय? काय भंगार? आजू भंगार म्हणजे काय आणि भांगार म्हणजे काय? भांगार म्हणजे म्हटलं तुला वर नेतं ते, आणि भांगार म्हटलं फुटपाथवर पडतं ना गुंगत गाढवासारखं, ते भांगार लिहिल्यावर. घडीले एकची भांगारे परब्रह्म. म्हणून त्यांना मी भांगार शिकवते रोज. रात्री झोपताना जरा टाळाटाळ करतात मधनात, पण तशा खूप ऐकतात. भंगार काय भांगार काय म्हटलं जे पडतं ना गटारात असं असं चालतं ते भंगार. तू म्हणतेस दिवाळीला मला अमकं पाहिजे असं ते भांगार. आणि त्या भांगाराही पलीकडे जे आमच्या सद्गुरूंनी सांगितलं भांगार काय? सोने नाणे आम्हा मृत्तिके. सोनं नाणं हे दगडा समान आहे, धोंड्या समान. मग खरं सोनं काय?
धन घरी पांडुरंग अभंग जय करे राम, अभंग जय करे राम, अभंग जय करे सगळ्यांना माहिती आपले जुनी माणसं आहेत ती. सद्गुरू दादा महाराजांनी ही वाट दाखवून ठेवली आपल्याला की धन घरी पांडुरंग खरंच आमच्या अभंग जे सरेना. थोडक्यात कळेल जुने ऐकताना. धन घरी काय आहे तुमचं? पांडुरंग आहे. अभंग जे सरेना सोली वजे अतिसुखा उभे ते अंगणी वैष्णवांचे. सोली वजे सोली टरबोला सकट नाही, सोलून हातात दिले. शेंगा पिस्ते बदाम सोलून हातात खा. रोज सकाळी आमच्या नातींना म्हणजे आजोबा सोलून सगळं हातात देतात. रोज नेमानी बदाम अक्रोड पिस्ते 5-5 खा बुद्धी. सोली म्हणजे सुख अतिसुखा उभे ते वैष्णवी उभे ते अंगणी वैष्णव. जो गाभा असतो जो गर्भ असतो तोच पोटात गेल्यावर ताकद येईल, नाही तर काय होईल? जे सर्वात पॉवरफुल प्रोटीन आहे तेच पोटात गेल्यावर, तसं नाम हे सर्वात पॉवरफुल प्रोटीन आहे. पॉवरफुल हृदय सुद्धा त्याच्यावर पोचलं जातं, कारण हृदय हे मसल आहे. कळलं की नाही? हृदयाची ताकद कशाने वाढते? प्रोटीन. म्हणून नाम घेतल्याने काय होतं? नाम घेता म्हणून वे मुख्य अमृताची सवय हे तर आहेच आहे, पण हृदयाचं पोषण आत्म्याचं पोषण. हृदय म्हणजे आत्मा, आत्म्याचं पोषण. आत्माच ज्ञान मात्र पाहिजे. आत्मत्व हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. अमृतानुभव काय सांगतं? आत्माच ज्ञान मात्र पाहिजे, आत्मत्व हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. या देहाच्या ठिकाणी ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनुचा हे कळलं की सगळं कळेल. कळलं का? भक्ती श्रेष्ठच आहे. जो ज्ञानी भक्त आहे देव म्हणतो तो आत्मा माझा. ज्ञानी हा आत्मा माझा. ज्ञानी भक्त कोण आहे? हा आत्मा माझा. मग आता ज्ञानी म्हणजे चाललाय तो सगळी पुस्तक आम्हाला सगळं हे माहित ते माहित सगळं तुला माहित. निबंधात पहिला आलास पण घरात शंक करतात. उपयोग काय? तसं ज्याला हे कळतं आणि नुसतं कळत नाही तर वळवून जो दाखवतो तो प्रतितीवाद, तो त्याला प्रेम बोधाची प्रतीती आली असं म्हणा. प्रेमबोध म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय सांगा? प्रेम म्हणजे काय? प्रेमाचा पुतळा म्हणजेच पाडली. त्याची जाणीव जेव्हा होते देव माझ्यासाठी काय करतो ही जाणीव हेच प्रेमबोधाची प्रतीती.
आई माझ्यासाठी काय करते या जाणीवेनी जो जगतो, वडील माझ्यासाठी काय करतात त्या जाणीवेनी जो जगतो, तोच प्रेम पदाच्या प्रतितीत वावरतो. काय आमच्या आई वडिलांनी करून ठेवलं आमच्यासाठी? अरे काय आता संसारिक ह्याच्यामध्ये आई वडील आणि परमार्थामध्ये गुरु सद्गुरु परंपरा. हे काय केलं, काय झालं, त्यांना काय कमी आहे? अरे आई कोट्याधीश का असे ना, मुलाचा एक घास तिला अंग धरायला म्हातारपणी सुद्धा नाही. कोट्याधीश असेल आई, कमवून टाकतं तर वेगळंच म्हणता तरी एक, पण ती स्वसंवेद्य आहे. तसं ईश्वरी सत्ता स्वसंवेद्य आहे, पण त्या स्वसंवेद्याला पोषण कशाचं असतं? मी भक्त तू देव ऐसे करी. काय मुद्दा आहे लक्षात घ्या. एखाद्याने आईला सांभाळली, आनंदच आहे, पण तिच्याकडे सगळं आहे, पण तिचं मूल तिला एवढंच नुसतं, आई एवढं देऊ का? अरे झालं, तिचा आत्मा परिपुष्ट. तिचा मुद्दा काय सांगितलं ते ऐका. स्वसंवेद्य सत्ता आहे, स्वसंवेद्य आई आहे, पण स्वसंवेद्य सत्ता आहे. नाशिवंत मळमूत्राचा बांधा आहे, देह आहे, मूल आहे, पण ते एक दुश्मन येतं ना, सत्तेला हुक्का आवडत नसतं. त्याच्यातनं ते विश्व निर्माण करतं. त्याच्यासाठी का विश्व, म्हणून मी काय देऊ शकता आईला? काही देऊ शकत नाही, पण एवढं आई हे बघा. मी पोराला आमच्या सांगतो, बाकी काय तू माझ्यासाठी कॉफी माग. आधी नव्हता मागवत, आता मागवतो. बरोबर, मला कॉफी आवडायची, मग ते लोक मागवायचे. म्हटलं अरे मला आवडते, मला का नाही मागवत? मग आता न विसरता मागवतो. हे आणि मोठे ते लहान आहे, पण ते पण करता कधी विसरत नाही. रात्री 11 वाजता जरी म्हटलं ना अजून यार पाणी आण बाळा, पेंगळलेलं असतं ते उठते पाणी आण. हा, हे आमच्या मोठ्याला बरोबर माहितीच आहे. पण डॅड आजूला ना हेच मी सांगते, तिला हेच आवडतं. मला काही कळत नसते, म्हणजे कळत नाही असं आता कसं, पण मी लक्षच देत नाही. मुद्दा कुठली तरी कप्पे असे असावे नाही मुलांवर सोडावे. तो विश्वासाचा एक भाग आहे. हे मुलांना जेव्हा कळेल ना, तेवढं ते मोठं ज्ञान झालं. आणि काही काही ठिकाणी काही काही मुलांना विश्वासन संपादन करून द्यावा लागतो, तेव्हा आई सोडत असते, गुरु सोडत असतो. काही काही ठिकाणी विश्वास टाकू शकतो हे कळतं, आणि काही काही ठिकाणी विश्वास नाही का आमच्यावर, संपादन करून घ्या. आता एवढं सांगते, मी माझ्या गुरुघरात वाढलो. माहेर म्हणत नाही, ते माहेर म्हणजे कसं संत म्हणतात तसं आहे, माझे माहेर भेटल ते, त्या पद्धतीने मी माहेर म्हणते, नुसतं माहेर नाही. माझं गुरुघर आहे, माझं माहेर आहे का नुसतं? माझं माहेर नाही. म्हणून ही भगवती कुठल्या प्रतीतीने जगते हे पहिल्यांदा माहीत करून घ्या. गुरुघर आहे, आणि हे सांगते शेवटपर्यंत आमची हिंमत नव्हती. साक्ष माझे चिरंजीवच आहे. कुठलीही गोष्ट मागण्याची, जे पदरात पडले ना ते दान त्याने ओट्यात टाकलं. आम्ही मागितलं नाही, मी नुसती पाया पडायची आणि म्हणायचे महाराज, थकले ना तेव्हा खूप शेवट, महाराज ताकद द्या. अशी का म्हणतेस ग, अशी का म्हणतेस ग तू? म्हटलं आता काय सांगू तुम्हाला, नाही ना कळणार. सूर्याला त्याचे देश कळतं का?
सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राहण्यामध्ये प्रकाश. तसं तुमच्या तेजात आम्ही जगलोय माहिती, पण नंतर तुम्ही आहातच, खात्रीच आहे आम्हाला, पण आम्हाला कळू द्या. भागीरथीने हेच मागितलं वाटलं मला, कारण की आता पटवतात. हे पण सांगते केव्हापासून पटत नव्हतं असं कधीच नाही. पहिल्या कीर्तनाला उभे राहिले आणि आठ ठोकला तेव्हाच कळलं आहे बरोबर, पण जेव्हा कार्याचा भाग येतो, अजून जेव्हा भीती असते, तेव्हा तुम्हाला सांगू, जेव्हा आपण संत दादा महाराजांचा सप्ताह साजरा केला ना, पूर्ण ताकद लावून आपल्या आपल्या प्रतितीने ते उत्तमात उत्तम करायचं. आणि ऋषीपंचमी झाली, तुम्हाला सांगू, सगळं ओट्यात ताकद पडल्यासारखी मला वाटते. भीती नाही वाटत. काय व्हायचं ते कार्य काय त्यांच्या पद्धतीने ते करून तो नाही, पण भीती संपली. कसं होईल आता, मी म्हणते ते म्हणतील ते, म्हणून किती संकट जरी असली तुम्हाला कळणार नाही. असे संकट रोज येत आहेत, पण आम्ही एकमेकाकडे बघतो, निवांत असतो. जो होगा देखा जाएगा, आणि काहीतरी वाट देव काढतो. आणि ह्याच्या पलीकडे सांग, वाट नाही जरी म्हणली ती तुला वाटच आहे असं समजा. एखादा नाही घडलं म्हणून काय झालं, ठीक आहे, काहीतरी त्याच्यात असेल. कळलं का? कृष्णाचं जीवन सांग होतं कसं. रामचंद्र प्रभू सगळं सोन्याच्या ताटातच जेवत होते. जगद्गुरु तुकाराम महाराज सोन्याच्या ताटात रोज जेवत होते. त्या माणसाला सळ्या आणायला सांगितल्या, सोन्याच्या सळ्या झाल्या म्हणून काय सोनं रोज खात होते का? जे येईल ते ताट नैवेद्याचं पुढे घ्यावं खावं होतं ना. सांगा मला, मग आपल्याला पाहिजे तसं होतं तेव्हाच सगळं नीट असतं का? पाहिजे तसं होत नाही तेव्हा सुद्धा नीटच असतं असं म्हणायचं. ही ताकद पाहिजे तसं होतं, आणि पाहिजे तसं नसतं तेव्हा नाही देव, नाही सद्गुरू, नाही, तेव्हा सुद्धा तुम्हीच आहे, दुसरं कोणी. लाड करते तेव्हा आई, धोबाडीत मारते तेव्हा आईच. धोबाड मारते तेव्हा समजावं आपली इच्छा आहे का. त्याच्यात आहे माय बाप तरी सर्पी नकी बो. आजच्यांना काहीतरी जरा मला गंमत वाटते कधी कधी. मध्ये मी सांगितलं तुम्हाला, आजकालची पद्धत अशी आहे, मुलांसाठी सुद्धा मुलं करू, बाप आणि आई खर्च करत नाही, स्वतःहून पहिला खर्च नंतर मुलं. आम्ही आधी महाराज आमचे सांगायचे ना, कॉलर सुद्धा शिवून, ते मी अक्षरशः महाराजांचं बघितले. आमचं सुद्धा तेच. कुणाला हे पटणार नाही म्हणून आता हे सांगितलं ना, तर त्यांना वाटतं तुम्ही काय सांगता आम्हाला. अरे नाही रे, खरंच आम्ही असं करतो. परमार्थ पहिला हो, तंबू शिवणं घरात, मसाले करणं घरात, निवडणं टिपणं करणं घरात. हो काळ वेगळा होता, नाही कुठलाही काळ वेगळा नसतो, काळ आल्यावर कळतो. कुठलाही काळ वेगळा नसतो, आहे त्या परिस्थितीत तेच कळून घ्यायचं असतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आताही तेच आहे. अंगार गण बहुवसी, उष्णता समान जैसी, नाना जीवराशी परेश्वर, हे सत्य आहे ना. आता तुमच्या देव आहे तुम्ही मानता, मग अन्नात कोण भूत बसलाय का? आपल्याला कळायला पाहिजे अन्नात सुद्धा ब्रह्म आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन, देहाच्या निरासे पाविले आया, माझी ऐसी काय. तुम्ही तुकाराम महाराज इतके हो, इतके भोळे बाबडे दाखवत खूप देत प्रमाण. आणि आपण तुकाराम महाराजांच्या वंशातलेच राहू, दाखवावं की आपल्याला काही कळत नाही. पण ओळी काय, तुका म्हणे मला कळते चाचणी,
बडबडीची वाणी अथवा सत्य. काय तुका म्हणे मज कळते चाचणी. उत्तम स्वयंपाकी आहे, त्यांनी असं केलं की त्याला शीत कळतं. शीतावरनं भाताची परीक्षा. तुका म्हणे मज कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा नुसतं बडबड उपयोगाचं नाही, सत्य. बडबडीची वाणी अथवा सत्य म्हणून इथे आल्यावर चाचणी होते. बडबडीची वाणी अथवा सत्य हे कळतं, हे कळतं. पण आमच्या सद्गुरुनाथांना कळलं. बसले तिथे आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं होणार. काय अभंग आहे, किती सुंदर आहे अभंग. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंगा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. एकदेशी जीवन का हा सगळा एकदेशी जीवन कळा कळतं. पण हा कीर्तनात बसल्यावर सगळा कळेना. सगळा अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि नाथ महाराज काय, नाथ महाराज कोण, काय येतं, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. कळतं का नाथ महाराज? नाथ महाराजांनी काय लिहून ठेवलं, काय संकलन केलं? भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीने ज्ञानासी दिलेले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ ते तिचे फूल. म्हणून तुम्ही जे वैराग्यवान दाखवता ते तिचे फूल आहे. भक्ती ते भ्रमण, वैराग्य तो कळलं का? आणि तुकाराम शेवट काय, तुका म्हणे उरला देव गेला भेव. त्या भीती त्या काळात संपली, सगळं संपलं. फिटला संदेह निमाले. तुका म्हणे उरला देव केला भेव त्यागारी. ज्ञानेश्वर माऊली.